मंडळी, आजपासून श्रावण महिन्याची सुरुवात झाली असून श्रावणात केल्या जाणाऱ्या मुख्य व्रतांपैकी एक म्हणजे जिवती पूजेचे व्रत श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी अर्थात उद्या 14 ऑगस्ट रोजी केले जाईल। तसेच जिवती पूजनासाठी 5 शुक्रवार मिळणार आहेत। हो, 11 सप्टेंबर रोजी श्रावण अमावस्या असूनही या दिवशी 5वा श्रावण शुक्रवार असून त्या दिवशी जिवतीचे पूजन केले जाईल। हे व्रत का केले जाते, याने काय लाभ मिळतो, जिवतीच्या कागदावरील चित्रांचा अर्थ काय, तिची कशी केली जाते पूजा, याबद्दल सविस्तर जाणून घेऊ। जिवती प्रतिमेत प्रथम नरसिंह, नंतर कालिया मर्दन करणारा कृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध बृहस्पती म्हणजे गुरु यांचा समावेश असतो। याच क्रमात त्यांना पूजले जाते। त्यांची कारण मीमांसा, जिवतीच्या चित्रातील 4 देवता आणि त्यांचे गूढ रहस्य। जिवतीच्या एकाच प्रतिमेत 4 वेगवेगळ्या देवतांच्या स्वतंत्र प्रतिमा असतात। या प्रतिमांचा क्रम उगाचच नसून त्यामागे बालकांचे रक्षण, दीर्घायुष्य आणि प्रगतीचा अतिशय सखोल विचार दडलेला आहे। भगवान नरसिंह, घरातील आपत्तीपासून रक्षण करणारे देव। कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण म्हणजे घराबाहेरील आपत्तीपासून रक्षण करणारे देव। जरा आणि जिवंतिका देवी म्हणजे दीर्घायुष्य आणि आरोग्याची देवता। आणि बुध आणि बृहस्पती गुरु, बुद्धिमत्ता आणि संस्कार। जिवती पूजनाची सोपी आणि शास्त्रोक्त पद्धत। प्रतिमा स्थापन करावी। श्रावण सुरू होताच पहिल्या दिवशी किंवा शुक्रवारी देवाऱ्याजवळील भिंतीवर जिवतीचा कागद लावावा। पूजाविधी, जिवती प्रतिमेला गंध, हळद, कुंकू, अक्षता आणि फुले वाहावीत। नैवेद्यामध्ये दूध, साखर, गूळ, खोबरे किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून उदबत्ती व निरांजनाने ओवाळावे। तीर्थाने आशीर्वाद घ्यावा। विसर्जन म्हणजे श्रावण अमावस्ये म्हणजे पिठोरी अमावस्या हा कागद भिंतीवरून काढून उपडा म्हणजे उलटा करून ठेवावा आणि दुसऱ्या दिवशी त्याचे निर्माल्यात विसर्जन करावे। श्रावण संपल्यानंतर हे चित्र लहान मुलांना दिसू नये अशी प्राचीन प्रथा आहे। एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक आणि पालक शक्तीकडे आपल्या अपत्यांचा उज्ज्वल भविष्यासाठी केलेली प्रार्थना म्हणजे जिवती पूजन। यंदाच्या श्रावणात ही सुंदर परंपरा आवर्जून जपा आणि आपल्या मुलांवर जिवती देवीची अखंड कृपादृष्टी मिळवा।